अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभव पिचड यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी कार्यकर्ते व आदिवासी समाजाच्या वतीने कळसुबाई पीक येथील कळसुबाई मातेच्या चरणी विशेष प्रार्थना करण्यात आली आहे। माजी आमदार वैभव पिचड यांचे 2 दिवसांपूर्वी लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे मणक्याचे यशस्वी ऑपरेशन झाले। त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी अकोले तालुक्यातील कार्यकर्ते आणि आदिवासी समाजातील बांधव कळसुबाई येथे एकत्रित येत मातेची आरती करून मनोभावे प्रार्थना केली। यावेळी वैभव पिचड लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत आणि पुन्हा जनतेच्या सेवेत सक्रिय व्हावेत अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी ते पुन्हा जनतेत यावेत अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। या प्रसंगी समाजसेवक अनंत महादुघाणे, कृषी उत्पन्न बाजार समिती तुकाराम खाडे, बाजीराव सगबोर, सुनील पवार, योगेश खाडे, भीमराज अवसरकर, रामदास पिचड, मच्छिंद्र खाडे, सागर रोंगटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी आदिवासी हृदय सम्राट, जलनायक आणि माजी मंत्री स्वर्गीय मधुकर पिचड यांनी पाहिलेली विकासाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वैभव भावना ताकद आणि उत्तम आरोग्य लाभावे अशीही प्रार्थना करण्यात आली आहे। आदिवासी समाज व कार्यकर्त्यांच्या वतीने कळसुबाई मातेच्या चरणी साकडे घालत वैभव पिचड यांच्या उत्तम आरोग्यासाठी मनोभावी प्रार्थना करण्यात आली आहे। महाराष्ट्राचे आदिदैवत कळसुबाई माता आणि आदिवासी समाजाची पावन जी महालक्ष्मी घोरपडादेवी कळसुबाई माता यांच्या चरणी आज आम्ही गावचे आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे तुकाराम खाडे, बाजीराव सगबोर, योगेश खाडे, सुनील पवार सह ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या भक्तिभावी कळसुबाई मातेची आरती करत गेल्या 2 दिवसापूर्वी आमचे लाडके नेते वैभव पिचड साहेब यांचे लीलावती हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झाले। त्यांना बरं वाटावं म्हणून आम्ही आज कळसुबाई चरणी लीन होऊन त्यांची आरती करत त्यांना लवकरात लवकर बरं होऊन जनतेच्या सेवेत दाखल होत भावी आमदार म्हणून त्यांनी लवकरात लवकर बरं व्हावं आणि आमच्या आदिवासी समाजासह तालुक्याच्या पूर्ण जनतेचे कैवारी म्हणून परत जनतेत लवकर दाखल व्हावं अशी आम्ही कळसुबाई माते चरणी मागणी केली आणि ग्रामस्थांच्या वतीने सर्व परिसराच्या वतीने त्यांना बरं वाटावं म्हणून आम्ही प्रार्थना केली आणि लवकरात लवकर बरं होऊन जनतेच्या सेवेत दाखल व्हावेत आणि पुढील कार्य माननीय मधुकर पिचड साहेब यांचे कार्य पुढे नेटाने चालू ठेवावं अशी आम्ही आज या ठिकाणी आम्ही आदिशक्ती माता कळसुबाई यांच्या पायथ्याशी गेल्या 2 दिवसापूर्वी माननीय वैभव भाऊ यांचं ऑपरेशन झालं आहे आणि त्यांना आराम वाटावा त्याची प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी आणि तालुक्यात येऊन तालुक्याच्या जनतेचे प्रश्न सोडावेत यासाठी आम्ही या ठिकाणी समाजसेवक डॉक्टर अनंत घाणे साहेब, बाजीराव सगबोर साहेब, मी स्वतः तुकाराम खाडे, सुनील भाऊ पवार, योगेश खाडे, प्रकाश खाडे आदी सहकार्यकर्त्यांच्या वतीने माता कळसुबाईच्या चरणी प्रार्थना केली की भावना लवकरात लवकर बरे होऊन या तालुक्यात समाजाची सेवा लवकर घडावी यासाठी लवकर बरे होऊन तालुक्यात सक्रिय व्हावे अशी आम्ही मातेच्या चरणी प्रार्थना केली। जय कळसुबाई माते। आई कुलस्वामिनी कळसुबाईच्या चरणी आज आम्ही सर्व कार्यकर्ते जमलो आहोत आणि असं साकडं घालण्यात आलं की बाबूंचं ऑपरेशन झालं आणि त्यांचा सुखरूप बरं होऊन या तालुक्यात परत जनतेच्या सेवेसाठी येतील आणि आल्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्ते कळसुबाईच्या चरणी परत आम्ही भावना घेऊन इथे हजर राहू आणि तो जो आम्ही शब्द दिला आहे किंवा नवस केला आहे त्या मातेच्या चरणी आम्ही भावूंसकट परत इथे येऊ आणि हा नवस आम्ही पूर्ण करू एवढं बोलून आम्ही। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।